नमस्कार, मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की श्री महालक्ष्मी आपल्या दाराशी किती वेळा येते आणि आपण कोणती कामे करायची म्हणजे महालक्ष्मी आपल्या घरात वास करेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या दाराशी लक्ष्मी येण्याच्या 7 वेळा कोणत्या? तर या 5 गोष्टी तुमचं नशीब कायम बदलून टाकतील. मित्रांनो, आपण अनेक वेळा ऐकलं आहे की लक्ष्मी देवी पावलांनी येते आणि रुसून जाताना पाठीमागे वळूनही पाहत नाही. पण जर तुम्ही सांगितलं की लक्ष्मी देवी फक्त एकदाच नाही तर 7 वेळा तुमच्या दाराशी येते आणि जर तुम्ही त्यावेळेस या 5 खास गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. काय आहेत त्या 5 गोष्टी आणि लक्ष्मी देवी 7 वेळा दाराशी कधी येते? तर चला पाहूया. तुमचं नशीब आजपासून चमकू लागेल. कारण लक्ष्मी येते पण दिसत नाही. कारण काय? लक्ष्मी म्हणजे केवळ संपत्ती नव्हे तर ती एक ऊर्जा आहे. जिथं प्रेम, शुद्धता, नियमप्रियता आणि कृतज्ञता आहे तिथे ती आपसूक येते. पण बऱ्याच वेळा ती आली तरी ओळखता येत नाही कारण आम्ही तिचं स्वागत योग्य पद्धतीने करत नाही. देवी लक्ष्मी दिवसातल्या विशिष्ट वेळी, पवित्र दिवसामध्ये आणि तुमच्या जीवनातील काही क्षणांमध्ये येते. फक्त लक्षात घ्या मित्रांनो, लक्ष्मी देवी तुमच्या दाराशी 7 वेळा येते. पण तुमचा दरवाजा, मन आणि जीवन उघड आहे का? या 5 गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचं नशीब चमकू द्या. जर तुम्हाला हे माहिती उपयोगी वाटली तर श्री महालक्ष्मी माता असं कमेंटमध्ये नक्की लिहा. तर त्या लक्ष्मी येण्याच्या 7 वेळा कोणत्या? तर पहिली वेळ, सकाळी सूर्योदयाच्या वेळी. सकाळी जागे होताच घरातील वातावरण स्वच्छ आणि सकारात्मक असेल तर लक्ष्मी प्रसन्न होते. दुसरी वेळ, देवपूजेच्या वेळी. जिथं रोजच्या पूजा, नैवेद्य, घंटानाद आणि शंखनादाचा आवाज असतो तिथं लक्ष्मी रोज येते. तिसरी वेळ, दान धर्माच्या क्षणी. जेव्हा एखादी स्त्री किंवा पुरुष कोणालाही विनास्वार्थ मदत करतो तेव्हा देवी महालक्ष्मी नक्की येते आणि आशीर्वाद देऊन जाते. चौथी वेळ, अतिथीच्या स्वागतावेळी. जेव्हा तुमच्या घरी पाहुणे येतात तेव्हा अतिथी देवो भव असं तुम्ही म्हणता आणि जेव्हा एखाद्याचं प्रेमाने स्वागत केलं जातं तेव्हा महालक्ष्मी येते. ती पाहते हा घरचा माणूस किती विनम्र आणि आदरशील आहे. पाचवी वेळ, स्वच्छतेच्या क्षणी. विशेषतः शुक्रवार, मंगळवार आणि जेव्हा पौर्णिमा असते तेव्हा लक्ष्मीला अराजक आणि घाण आवडत नाही. जेव्हा घर स्वच्छ असतं तेव्हा महालक्ष्मी आपल्या घरी नक्की येते. सहावी वेळ, जेव्हा घरात भांडणं नसतात. ती त्या घरात येते जिथं नात्यामध्ये प्रेम आहे, भांडण, अपशब्द आणि नकारात्मकता नाही. त्या घरात लक्ष्मीला येऊ वाटते. सातवी वेळ, जेव्हा एखादा चांगला संकल्प घेतला जातो. ती त्या क्षणी येते जेव्हा तुम्ही मनात कोणतीही सकारात्मक पुण्याईची गोष्ट ठरवता. या 5 गोष्टी लक्षात ठेवा आणि नशीब उजळेल. तर त्या कोणत्या? शुद्धता आणि सुवास हीच देवी महालक्ष्मीची पहिली ओळख आहे. घर, शरीर आणि मन ही तिन्ही स्वच्छ ठेवा. रोज घरात कापूर, गूळ, लवंग, गंधक यांचं धूप जाळा. देवघर रोज स्वच्छ ठेवा. घराचा मुख्य दरवाजा लक्ष्मीचा मार्ग आहे त्यामुळे दरवाजा रोज पाण्याने धुवा किंवा स्वच्छ ओल्या कपड्याने पुसा. दरवाजाला तोरण, स्वस्तिक, श्री ओम यांच्या चिन्हांचं तोरण वगैरे किंवा उंबरठ्यावरती लावा. कुठल्याही झाडलेला कचरा, चप्पल, भंगार नसावा. रोजचे 3 शब्द जे महालक्ष्मीला गुंतवतात. धन्यवाद, माफ करा, कृपया हे शब्द तुमचं नशीब बदलू शकतात. कृतज्ञ व्यक्तीवर लक्ष्मी विशेष प्रसन्न होते. स्त्रियांविषयी सन्मान. लक्ष्मी देवीचा प्रत्यक्ष वास. ज्या घरात स्त्रियांना आदर दिला जातो
तिथे लक्ष्मी नेहमी टिकून राहते. आई, पत्नी, भगिनी, कन्या हीच महालक्ष्मीची रूपे आहेत. म्हणून गोष्ट 5. रोज एक पुण्य, रोज एक सायलेंट कर्म मिळवा. दिवसभरात किमान एक पुण्य काम करा. एखाद्याला अन्न, वस्त्र, मदत करा. जे अन्न दान करतो त्याच्या घरात अन्नाचा कधीच दुष्काळ येत नाही. घरात लक्ष्मीचे वास्तव्य टिकवण्यासाठी 10 गुप्त उपाय. रात्री झोपण्यापूर्वी देवासमोर तुपाचा दिवा नक्की लावा. सकाळी उठून पहिलं पाणी दक्षिणमुखी झाडाला घाला. शुक्रवारी संडास समार्जन करून दारावर कुंकू, हळदीचा ठसा लावा. घरात कोणतेही भंगलेलं आरसे, भांडे किंवा जुने चप्पल ठेवू नका. दर गुरुवारी देवघरात पिवळ्या फुलांची पूजा करा. महालक्ष्मी देवीला कमळ, पांढरे फूल किंवा कडुलिंब अर्पण करा. घरात स्फटिक शिवलिंग किंवा लक्ष्मी गणेश मूर्ती ठेवा. प्रत्येक पौर्णिमेस घरात गोमूत्राचे पाणी शिंपडा. खोटी शपथ, खोटे बोलणं आणि निंदा यापासून नेहमी दूर राहा. एक गुप्त व्यक्तीला मानसिक स्वरूपात मदत करा. तिचा आशीर्वाद म्हणजे श्री महालक्ष्मीचं रूप आहे हे समजा. पैसा असणं आणि लक्ष्मी असणं यामध्ये खूप फरक आहे. लक्ष्मी त्या व्यक्तीकडेच येते ज्याचं मन मोकळं आणि आदरयुक्त असतं. दृष्ट लागलेली लक्ष्मी नष्ट होते म्हणून अति अहंकार करू नका. लक्ष्मी येते पण बुद्धी नसेल तर ती निघून जाते. यश आणि पैसा दोन्ही सत्कर्मांनी टिकतात. संकटामध्येही जो शांत राहतो त्याचं नशीब लवकर फळतं. धन, सुख आणि समाधान ही त्रिसूत्री मिळवण्यासाठी सात्विक जीवन आवश्यक आहे. लक्ष्मी एका क्षणी आली तर तिचं थांबणं हे आपल्या वागण्यावर अवलंबून असतं. त्यामुळे दान, संयम आणि प्रेम हे तिच्या आवडत्या गोष्टी आहेत. स्वतःला बदलायचं असेल तर स्वतःचं मन आधी बदला आणि तुमचं नशीब नक्कीच बदलेल. तर ह्या आहेत गोष्टी ज्या दिवसभरातून लक्ष्मी आपल्या घरात येते तेव्हा आपण ही कामे किंवा ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या घरात महालक्ष्मीचा वास सदैव राहील आणि तुमचे नशीब, तुमच्या घरातील, कुटुंबातील आनंदी वातावरण आणि धन, संपत्ती, ऐश्वर्य, सुख, समाधान महालक्ष्मी तुमच्या घरात भरभरून देईल आणि तुमच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होईल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. श्री महालक्ष्मी माता की जय.